खरं सांगू दे का, आपण करून घातलेला दागिन्यांचा आनंद वेगळाच असतो. आज मला मिशोकडून सुंदर असा ज्वेलरी मेकिंग टूल्स रिसीव झालेलं. म्हटलं माझ्याकडे असं लग्नाच्या आधी चिंचपेटी होतं. म्हणजे आता लग्नालाच माझे 10 वर्ष झालेले. आता हे अंदाजे 12 वर्ष झालेले हे मोत्याच्या दागिन्याला. म्हटलं थोडंसं त्याच्यावरचे बॉल चेन आहेत ते थोडंसं काळे पडलेले. नंतर म्हटलं माझ्याकडे बॉल पेन होतं, त्याला थोडंसं नवीन करावं. म्हणजे खूप कुजलेले होते ते. असं हातात घेतलं की ते तुटून पडत होते, म्हणून ते आधी रिपेरी करून घेतलं. खरं सांगावं म्हटलं तर मला मोत्याचं दागिना खूप आवडतात. तर मला हे मोत्याचं दागिना मी लग्नाच्या आधी घेतलेले हे सोनचाफा ज्वेलर्समधून. तर सगळे मोत्या मी काढून घेतलेला आहे. नंतर मी एक मंगळसूत्राचं मोत्याचं पेंडेंट तयार केलेले. ते कसं केले मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याचा लॉंग व्हिडिओ देखील सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर तुम्हाला मिळेलच लवकर. मी त्याचं लिंक देखील देते. तर आधी हे थोडंसं रिपेरी करून घेतलं आणि खूप छान लुक आलेला आहे आणि नवीन मोत्याचा हार तयार झालेला आहे. असा फिनिशिंग आलेली आहे ह्या मोत्याच्या हारला. तर तुम्हाला देखील असे ज्वेलरी मेकिंग टूल्स हवे असेल तर कमेंटमध्ये मला PP टाईप करा, तुम्हाला लिंक मिळून जाईल डायरेक्ट. हे बघू शकता, असं सुंदर पेंडेंट मी बनवलेलं आहे मोत्यांचं. हे कसं बनवलेलं आहे त्याचं लिंक मी लवकरच देणार आहे. सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर तुम्हाला मिळेल. तर असे त्याचे इयरिंग्स आणि पेंडेंट देखील मी रेडी करून घेतलेलं आहे. खूप छान वाटत आहे. तुम्ही देखील घरच्या घरी असे बनवू शकता. नंतर एक आजीने माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आलेली. आजीबाईंनी म्हणती हुक लावून झाल्यावर गुंड्या लाव म्हणून. तर खूप मला त्रास झाला, थोडंसं लूज होत होतं. फिटिंग करून दिले. आजींचं असं म्हणणं आहे आधी 150 रुपयेच घेत होती आणि तो आता देखील 150 रुपयेच घ्यायला पाहिजे शिलाई, अशी बोलती ती. तर तुम्ही देखील शिलाई काम करताय तर तुम्ही कसे किंमत ठरवताय ब्लाऊजचं नक्की मला कमेंट करून सांगू शकता. ब्लाऊज शिवायचं तर सोपी गोष्ट नाही आहे. किती त्रास घ्यावं लागतं हे तुम्हाला माहितीच आहे. जे शिलाई करतात त्या ताईंना नक्की माहीत असणार. तर ही आजी तर बिलकुलच ऐकत नाही आहे. अशा लोकांचं काय करावं मला काहीच कळत नाही आहे आणि कस्टमर देखील सोडता येत नाही आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटू नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.